7व्या अध्यायातला 24वा श्लोक बघूया. अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते माम बुद्धयः परं भावं जानन्तो ममाव्ययमनुत्तमम्. पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द माम बुद्धयः, तिथे संधी होईल माम अबुद्धयः. माम म्हणजे मला आणि अबुद्धयः म्हणजे बुद्धिहीन माणसे. मम परम भावम, खालच्या ओळीत जे आहे ममाव्यय मनुत्तमम, तिथे मम म्हणजे माझ्या, परम भावम परम भावाला, अविनाशी आणि सर्वश्रेष्ठ अशा भावाला, परम अविनाशी सर्वश्रेष्ठ अशा भावाला, अजानंतः न जाणता, अव्यक्त म्हणजे मन इंद्रियांच्या पलीकडे असणाऱ्या मला, व्यक्तिम आपन्नम मन्यन्ते म्या परमात्म्याला सच्चिदानंदाला मनुष्याप्रमाणे शरीर धारण करणारे मानतात. या श्लोकात हे सांगायचं आहे की अल्पबुद्धी असणारे असतात, ते जे असतात ते माझ्या या परमभावाला जाणीत नाहीत. म्हणजे मी अज म्हणजेच जन्म नसणारा, अव्यय म्हणजे अविनाशी असून, महेश्वर म्हणजे लोकांचा ईश्वर असतानाही आपल्या प्रकृतीला वश करून योगमायेने प्रगट होत असतो. 4थ्या अध्यायात पण या अर्थाचा श्लोक आपण बघितला आहे. अजोपि सन्नव्ये आत्मा, या अर्थाने मी अवतार कार्यामध्ये व्यक्त होत असलो तरीसुद्धा मी अव्यक्त आहे. अवतार कार्य जेव्हा असतो तेव्हा मी व्यक्त होतो, पण तरीही मी अव्यक्त आहे. पण ही सगळी जी निर्बुद्ध माणसं आहेत, बुद्धिहीन माणसं आहेत, हे मला लौकिक मानतात, जन्मणारा आणि मरणारा मानतात. माझे अवतार घेण्याचे जे तत्त्व आहे ते मात्र हे लोक जाणीत नाहीत. मला सामान्य समजून माझी उपासना न करता इतर देवदेवतांची उपासना करतात आणि मग इतर देवतांच्या उपासनेमध्ये व्यस्त झाल्याने, कामनेमध्ये व्यग्र असल्याने माझ्यापासून हे लोक विन्मुख होतात. हे सांगायचं या श्लोकामध्ये. म्हणजेच माझे जे सत्य रूप आहे हे निर्बुद्ध लोक जाणू शकत नसल्यामुळेच मला सामान्य माणसाप्रमाणे समजतात आणि आपल्याला हे लोक आपल्या स्वतःला सर्वश्रेष्ठ सर्वोपरी असं मानतात. माझ्या मात्र सत्यरूपाला हे जाणत नाहीत. संपूर्णाला पूर्ण पुरुष अशा मला न जाणता व्यक्ती म्हणून मानणं म्हणजेच काय, तर अखंडाला खंडित मानणं होय असं म्हणायचं आहे. खरं तर म्या ईश्वराची म्हणजे मी ईश्वर जो सर्वश्रेष्ठ आहे, अविनाशी आहे, अशा ईश्वराची सत्ता सर्वव्यापक आहे, तसं मला जाणणंच योग्य आहे. खरं तर याच अध्यायातल्या 4-5व्या श्लोकामध्ये म्हटल्याप्रमाणे परमेश्वराची प्रकृती, पंचमहाभूते, मनबुद्धी अहंकार हे 8 प्रकार आणि जीवतत्व अशी ही 9विध आहे. ही परमेश्वराची प्रकृती, पंचमहाभूत, मनबुद्धी अहंकार अशी 8 प्रकार आणि जीवतत्व म्हणजे पराप्रकृती, परा आणि अपरा प्रकृती मिळून बनलेली 9विध आहे. ही ईश्वराची प्रकृती संपूर्ण विश्वाला व्यापून राहिली आहे. कोणत्याही ठिकाणी ती नाही असं नाही. मग जेथे प्रकृती तेथे पुरुष आहे, म्हणून पुरुषही संपूर्ण विश्वाला व्यापून आहे. तो प्रत्येक मूर्तीमध्ये आहे, पण मर्यादित नाही. तर प्रत्येक खंडात म्हणजेच मूर्ती म्हणा त्याला किंवा व्यक्ती म्हणा त्या खंडाला, म्हणजे प्रत्येक खंडात असूनही हे अखंड आहे, एकरस आहे. जे ही अखंडितता जाणतात त्यांना ज्ञानी म्हटलं आहे. पण जे प्रत्येक व्यक्तीमध्ये सीमित पाहतात त्यांना मूढ, निर्बुद्ध, अबुद्धय असं म्हटलेलं आहे. ज्याप्रमाणे पाण्यावर लाटा असतात, एक एक लाट पाण्याहून भिन्न असत नाही, तशीच एक एक मूर्ती, एक रस, अखंड या प्रकृती पुरुषाहून पृथक नाही, वेगळी नाही. किंवा एखादं दुसरं उदाहरणाने बघू की एका मनुष्याचं शरीर आहे, त्यामध्ये नाक, कान, डोळे, हात, पाय, बोटे, केस, नखे इत्यादी आहेत. पण ही शरीराच्या आत समाविष्ट आहेत, शरीराहून वेगवेगळी नाहीत. शरीराचंच एक एक अंग आहे,
म्हणून मनुष्याचा हा अखंड भाव जाणला पाहिजे, हा मानव भाव जाणला पाहिजे मनुष्याचा. तसंच संपूर्ण विश्वामध्ये जो अखंडित भाव आहे तीच परमेश्वरी सत्ता आहे, हे समजून घ्यायला पाहिजे. पर आणि अपर भाव म्हणजेच काय? मी आणि तू भाव आला की मग श्रेष्ठ, हीन, इच्छाद्वेषरहित, इच्छाद्वेषसहित हे सगळं येतच. श्रेष्ठ भाव आणि तुच्छ भाव याची कल्पना यातून येऊ शकते. पण संसार भगवत स्वरूप दिसू लागला तर मग कामना नष्ट होतील. म्हणजे या संपूर्ण संसारामध्ये भगवंत आहे, संपूर्ण याच्यात तोच वास करतोय, हे भगवत स्वरूप दिसू लागलं तर मग आपोआपच कामना नष्ट होत जातील. पण कामना करायचीच असेल तर त्यांच्या त्यांच्या देवतांना भगवंतापेक्षा वेगळं न समजता, ज्या देवतांच्याकडे ते कामनापूर्तीसाठी उपासना करतात त्या देवतासुद्धा भगवंतापेक्षा वेगळ्या नाहीत. भगवंतापेक्षा त्यांना वेगळं न समजता भगवत स्वरूपच आहेत असं समजून जर उपासना केली तर मग योग्य काळी अविनाशी फल, मग अविनाशी फल म्हणजे कुठलं तर भगवत प्राप्ती होऊ शकते, हेच या श्लोकात सांगायचं आहे. पण हे जे निर्बुद्ध मात्र असतात हे भगवंताच्या या परभावाला, या श्रेष्ठ भावाला, अनुत्तम जे म्हटलंय तेच की श्रेष्ठ भावाला, या अव्यय म्हणजे अविनाशी भावाला न जाणता मला या अवतार कार्यात सुद्धा एक व्यक्ती म्हणून समजतात. हा जो आहे हा त्यांचा वेडेपणा आहे. माझे अवतार घेण्याचं तत्त्व हे जाणीत नाहीत. खरं तर मी अनुत्तम आहे, म्हणजे माझ्यासारखा श्रेष्ठ दुसरा कोणी नाही. सर्व प्राणीमात्रांचं मी हित पाहणारा आहे, हे जाणून घ्यायला हवं. आणि मग याला कसं जाणायचं आहे आता हे पुढच्या श्लोकात सांगतात आहे. तो पुढचा श्लोक बघूया. 25वा श्लोक बघू. नाहं प्रकाश सर्वस्य योगमाया समावृतः मूढो यन्नाभिजानाति लोको मामजमव्ययम्. अयम मूढः लोकः. हा जो मूढ मनुष्य समुदाय आहे तो मला अजम, अव्ययम, माम म्हणजे मला अज, अविनाशी, योग्य रीतीने असे जाणीत नाही. न अभिजानाती, जाणीत नाही. सर्वस्य म्हणजे सर्वांच्या समोर, योगमाया समावृतः, योगमायेने चांगल्या रीतीने झाकलेला मी, प्रकाशः न म्हणजे प्रगट होत नाही. भगवद्गीतेमध्ये या परभावाच्या प्राप्तीविषयी मागच्या श्लोकात जे आपण बघितलं की भगवंताचा हा परमभाव जाणला पाहिजे, परभाव जाणला पाहिजे, तर या परभावाविषयी, परभावाच्या प्राप्तीविषयी 3रा अध्याय, 5व्या अध्याय, 13वा, 16वा, 8वा, 9वा, 14 या अध्यायांमध्ये हे सगळं आलेलं आहे. परभावाच्या प्राप्तीविषयी परमाप्नोति पुरुषः प्रकाशयति तत्परम ततो याति परांगतिम परस्तस्मात्तु भावोऽन्यो योगी परम स्थानमुपैति चाद्यम तेऽपि यान्ति परांगतिम आणि यान्ति ते परम पराम सिद्धिमितो गताः. अशा प्रकारे परम शब्द अनेक वेळा या अध्यायांमधून आलेला आहे. परभावाला, भगवंताच्या या परभावाला प्राप्त होण्याविषयी भगवद्गीतेमध्ये अनेक वेळा असंदिग्ध रीतीने हे सगळं सांगितलेलं आहे. प्रत्येक मनुष्याला परावस्था प्राप्त होऊ शकते आणि यासाठीच मनुष्य जन्म आहे. पण भगवंताच्या योगमायेमुळे सर्वांना हा अनुभव घडत नाही. पण आपण जसं शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं हा श्लोक म्हणतो, सगळ्यांना माहिती आहे हा श्लोक. त्यातला 3ऱ्या ओळीतला शेवटचा शब्द योगीभिर ध्यानगम्यम, म्हणजेच योगाने, योगी लोक योगाने परमात्म दर्शन करू शकतात. त्यांना ते करता येतं. जसं दुर्बिणीने नक्षत्र जवळ दिसतात तसंच योग शक्तीने ईश्वराच्या या परभावाला जाणता येतं. भगवंत श्लोकात म्हणतात आहे की योगमायेने समावृतः म्हणजे आच्छादिला असल्यामुळे, मी योगमायेमुळे आच्छादिला असल्यामुळे अवतार रूपामध्ये प्रगट झाले तरी सुद्धा या लोकांना, सामान्यांना दृष्टी नसल्यामुळे, जे अबुद्धया म्हटलंय त्यांना, बुद्धिहीन अशा लोकांना
एक जी बघण्याची दृष्टी लागते ती दृष्टी नसल्यामुळे त्यांना भगवत रूपामध्ये भगवंत दिसत नाही, तर मनुष्य रूपामध्ये दिसतात. म्हणजे भगवंताचा तो परभाव या लोकांना दिसत नाही, तर ते जेव्हा अवतार रूपात येतात तेव्हा ते फक्त मनुष्य रूपातच त्यांना ते वाटतात. हे कशामुळे? तर मायेच्या पडद्यामुळे. पण भगवंताला मात्र हे सगळे लोक दिसतात याचा अर्थ की जसं एखादा नट असतो, विविध भूमिका घेऊन रंगभूमीवर वावरतो. तो ज्या रूपात वावरतो त्याच रूपात प्रेक्षकांना तो दिसतो. प्रेक्षक त्याची भूमिका लक्षात ठेवतात, पण तो नट स्वतःला जाणीत असतो. किंवा बहुरूपी आपल्या मायेने म्हणजे कलाकुसर रंगरंगोटी करून बहुरूप धारण करतो. बहुरूपी लोक त्याच्या त्या रूपाला फसतात आणि लोक त्याला मग ओळखत नाहीत. त्याच्या त्या बहुरूप्यातल्या वेशालाच फक्त जाणतात, पण तो मात्र स्वतःला ओळखतो. तसं ईश्वर मायेने विश्वामध्ये जरी प्रगट झाला तरी सामान्य लोक त्याला त्याच्या सत्वाला न ओळखत नाहीत, पण त्याच्या परभावाला जाणीत नाही. पण भगवंताला हे सगळं माहीत असतं की आपण कोण आहे. पण हे लोक मात्र त्याच्या सत्वाला ओळखत नाही, त्याच्या परभावाला जाणीत नाही. खरं तर सर्वांपेक्षा अधिक कुशल बहुरूपी हा विश्वव्यापी परमात्माच आहे. जसं गुळाची ढेप आहे, तिचे लहान लहान तुकडे केले, तिच्या स्थूल भागाचे तुकडे केले तरी गोडीचे तुकडे झाले असं म्हणता येत नाही. त्याचप्रमाणे परमेश्वराने अनेक रूप धारण केली तरी ती रूप राहोत किंवा नष्ट होत, कितीही अवतार घेतलेले असो, त्या अवतारामध्ये ती अवतार कार्य असेपर्यंत तो असो किंवा नंतर अवतार कार्य संपल्यानंतर ते आपल्या रूपात जावो, म्हणजे नष्ट होत अशा आपल्या रूपात जावो, तरी त्याच्या अखंड सत्तेमध्ये काहीही भेद होत नाही. हे भगवंताचं जे सत्य रूप आहे, ही परमशक्ती आहे, ही दैवी शक्ती असल्या वाचून दिसणं शक्य नाही. ज्यांच्याकडे दैवी शक्ती असते त्यांना मात्र हे भगवंताचं सत्य रूप हा परमभाव दिसतो. मनुष्य आपल्यातील हे गुण वाढवून त्याच्या परमदर्शनाची तीव्र इच्छा ठेवेल तर परमात्मा त्याला त्याचे गुण वाढवण्यास किंवा तसं वातावरण निर्माण करण्यास सहाय्य करतो. भक्ताची तीव्र इच्छा हवी की मला ह्या भगवंताचं हे रूप बघायचंय, ते दर्शन करायचंय. ही भक्तामध्ये जर तीव्र इच्छा असली आणि आपल्यातले दैवी गुण जर वाढवण्यासाठी हा प्रयत्नशील असेल तर भगवंत त्याला सहाय्यभूत होतात. म्हणजेच ही दैवी मायाच त्या मनुष्याचे, त्या साधकाचे दैवी गुण वाढवते. म्हणून भगवद्गीतेने इतर देवतांच्या उपासनेची मोठ्या युक्तीने निंदा केली आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये गाय बाळगतो, ती दूध देते म्हणून तिला आपण मोकळी सोडू इच्छित नाही, त्याचप्रमाणे इतर ज्या देवता असतात त्या देवतांना त्यांच्या उपासकांकडून भोग मिळतात, म्हणून ते उपासकाला मुक्त होऊ देत नाहीत त्या देवता. हे समजून घ्यायला पाहिजे उपासकांनी. आणि म्हणून इतर देवतांची पूजा न करता, उपासना न करता जो श्रेष्ठ असा भगवंत आहे, त्या भगवंताची उपासना जर केली तर त्या परभावाच्या प्राप्तीची निश्चिती नक्की असते. तो आपल्याला सहज उचलून घेतो. परमात्मा आपल्याकडे येणाऱ्या भक्ताला मुक्त करतो, पण या इतर देवता मुक्त करीत नाही. हे यातून आणखी सांगायचंय. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. अज्ञानी मात्र भगवंताला जाणीत नाहीत, त्याच्या योगमायाला समजून घेत नाहीत. जिनके रही भावना जैसी प्रभु मूर्ती तिन देखी तैसी. भगवंताची योगमाया विचित्र, विलक्षण आणि अलौकिक अशीच आहे. मनुष्याचा भगवंताच्या ठिकाणी जसा भाव असतो, म्हणजेच भक्ताचा भगवंताच्या ठिकाणी जसा भाव असतो त्यानुसारच ते योग समावृत भगवंताला बघू शकतात, त्याशिवाय नाही. म्हणजेच योगमायेनेच या भगवंताचं दर्शन होतं, परमात्म दर्शन होऊ शकतं. योगमायेने याचा अर्थ योगशक्तीने. जो योगशक्तीने ईश्वराशी जोडला जातो त्याला मात्र या भगवंताचं दर्शन होतं. बाकी सगळ्यांना हे दर्शन होऊ शकत नाही.
बाकी सगळे त्यांना अवतार कार्यात आल्यानंतर त्याला सामान्य असा समजतात. त्याचा जो परभाव आहे, त्याच्यामध्ये असणारा जो भाव आहे अव्यक्त, जो दिसत नाही आहे, अशा भावाला मात्र हे सामान्य जाणीत नाही, कारण तशी दृष्टी त्यांच्याकडे नसते. पण जे योगी असतात ते मात्र आपल्या योग सामर्थ्याने परमात्मदर्शन किंवा परमात्म्याचा तो भाव जाणून त्याच्याचकडे आपोआप ओढले जातात आणि त्याच्याच भक्तीमध्ये रत असतात. 7व्या अध्यायातला 26वा श्लोक बघूया. वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि मान्तु वेद न कश्चन. चार्जुन पहिल्या ओळीमध्ये जो शब्द आहे चार्जुन, तिथे संधी आहे च अर्जुना. हे अर्जुना, संबोधन इथे, हे अर्जुना, जे प्राणी समतीतानी म्हणजे भूतकाळात होऊन गेले, वर्तमानानी जे वर्तमानात आहेत, तसेच भविष्याणी च आणि भविष्यामध्ये होतील, भूतानी हे सगळे प्राणी मात्र भूतकाळात होऊन गेलेत, वर्तमान काळात आहेत, आणि जे भविष्यात होतील त्या सर्व प्राण्यांना वेद अहम, वेदाहममध्ये संधी आहे पहिल्या शब्दांमध्ये. वेद म्हणजे मी अहम वेद म्हणजे मी जाणतो. माम तू वेद न कश्चन, तू म्हणजे परंतु, परंतु माम म्हणजे मला, भक्ताशिवाय न कश्चन वेद कोणीही जाणत नाहीत. जे खरे भक्त असतात तेच मला फक्त जाणू शकतात, बाकी कोणीही जाणू शकत नाहीत. मी मात्र हे सगळं जाणतो. या ठिकाणी भगवंतांनी प्राण्यांसाठी भूत, वर्तमान आणि भविष्य काळाची 3 विशेषणे दिलेली आहेत. परंतु आपल्या स्वतःसाठी अहम वेद या पदांनी केवळ वर्तमान काळाचाच प्रयोग केला आहे, केवळ वर्तमान काळाचा प्रयोग केलेला आहे. भगवंताच्या दृष्टीतून भूत, भविष्य, वर्तमान तिन्ही काळ वर्तमान काळच आहेत. म्हणून भगवंत म्हणतात आहे की अहम वेद, किंवा मी जाणेल किंवा मी जाणलं असं म्हटलेलं नाही आहे. भूतकाळातले प्राणी असोत, भविष्यकाळाचे प्राणी असोत अथवा वर्तमान काळाचे प्राणी असोत, सर्व भगवंताच्या दृष्टीमध्ये वर्तमान काळाचेच असल्याने भगवान सर्वांना जाणतात. प्राणी कुठेही असोत ते कधीही भगवंताच्या दृष्टीआड होऊ शकत नाही, हे यातून समजून घ्यायला पाहिजे. जसं वेळूपासून बनवलेला पडदा, बांबूपासून वेळूपासून बनवलेला जो एक पडदा असतो, त्याच्या पातळ याच्यापासून केलेला असतो, तो दारावर लावला असता लोकांना, आतल्या लोकांना बाहेरचं दृश्य पूर्ण दिसतं. जर दारावर हा पडदा वेळूच्या पासून बनवलेला पडदा लावला असेल तर आतल्या लोकांना बाहेरचं दृश्य पूर्ण दिसतं, पण बाहेरच्या व्यक्तीला केवळ फक्त तो पडदाच दिसतो, आतलं काहीही दिसत नाही. किंवा आजचे उदाहरण बघूया एखादं, आजच्या काळातलं. घराच्या गॅलरीच्या खिडक्यांना लावलेल्या काचेतून बाहेरचं सगळं दिसतं. त्या ज्या काळसर काचा, वेगळ्या प्रकारच्या काचा असतात, तर आतल्या लोकांना बाहेरचं सगळं दिसतं, पण बाहेरच्या व्यक्तीला, बाहेरच्या लोकांना घरातलं काहीही दिसत नाही. कारला वगैरे सुद्धा असतात, गॅलरीला असतात, खिडक्यांना असतात अशा काचा. सांगायचं त्यातनं हे आहे की योगमायारूपी पडद्याने, ही जी योगमाया आहे, या योगमायारूपी पडद्याने चांगल्या रीतीने झाकल्या गेल्यामुळे भगवंताला हे अज्ञानी लोक पाहू शकत नाही, परंतु भगवान सर्वांना पाहू शकतात. भगवंतांनी मनुष्य मात्राला विवेक आणि उद्धाराची पूर्ण सामग्री दिलेली आहे. भगवंतांना हेच म्हणायचं आहे की आपला उद्धार करण्यामध्ये तू निमित्त मात्र हो, माझी कृपा मग तुझ्याबरोबर आहेच. जर आपल्या असामर्थ्याने कधी दुरुपयोग झालाही, होतं कधी कधी मनुष्याकडनं, आपल्या असामर्थ्यामुळे कधी दुरुपयोग झाला तर मनामध्ये खंत वाटली पाहिजे. ही चूक पुन्हा होणार नाही ही प्रार्थना खऱ्या मनाने केली तर भगवंताकडून सहाय्यता मिळत असते, हे नक्की. मला उत्तम करण्याची शक्ती दे, हीच प्रार्थना सतत असावी. या श्लोकामध्ये वर्तमानानीच अर्जुन आणि भविष्याणीच भूतानी या 2दा च हे पद आलंय. च म्हणजे आणि, ते यासाठी की कुठलाही काळ हा स्थायी नाही. भूतकाळ आणि भविष्यकाळाच्या संधीला वर्तमान काळ म्हणतात. पाणिनी व्याकरणाचे एक सूत्र आहे, संस्कृतचे
पाणिनी व्याकरणाचे एक सूत्र आहे, संस्कृतचे व्याकरणकार जे आहेत पाणिनी, त्यांचं एक सूत्र आहे की वर्तमान सामिप्ये वर्तमानद्वा, अर्थातच वर्तमान सामिप्यसुद्धा वर्तमानाप्रमाणेच असते. जसे भूतकाळाला अनुसरून म्हणताना मी आत्ताच आलो असं आपण म्हणतो, किंवा भविष्यकाळाला अनुसरून म्हणायचं असेल तर मी आत्ता जात आहे किंवा जाईन, आत्ता मी जाईन. वर्तमान सामिप्य वास्तविक, जो प्रतिक्षण बदलतो तो वर्तमान नाही, तर जो कधी बदलत नाही तोच वर्तमान असं म्हटलं जातं. पण काळ हा बदलत असतो म्हणून म्हटलं आहे भगवान मात्र वर्तमान आहे, भगवान मात्र कालातीत आहे, काहीही त्यांच्यात बदल होत नाही, जे नेहमी नित्य असतात. म्हणून भगवंत म्हणतात वेदाहम, मी हे जाणतो. पुढच्या श्लोकात भगवंत काय म्हणतात आहे ते बघूया.